नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो चांदोपासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की अखेर 15 मार्च नंतर आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती। ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की 15 मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा भाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो मात्र विचारायला लागलाय की अखेर 15 मार्च नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 मार्च नंतर प्रचंड बदलणार आहे देशात सोयाबीनचा दर। आणि हा जो बदल 15 मार्च नंतर होणार आहे तर या बदलामागचं नक्की सर्वात महत्त्वाचं कारण कोणते आणि या बदलामुळे 15 मार्च नंतर सोयाबीनचा भाव नक्की वाढणार आहे किंवा घटणार आहे। चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी ही दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। जर मागच्या आपण 4-5 दिवसांचा या ठिकाणी विचार केला तर जेव्हापासून अमेरिका व इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले तेव्हापासून कच्च्या तेलाचे भाव एकीकडे वाढले आहेत। याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत आणि याच्यामुळेच कुठेतरी सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्याच्यानंतर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तेजी। आता ही जी तेजी आहे तर तुम्हाला सांगतो ही तेजी 15 मार्च नंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे कारण युद्ध फार लवकर संपुष्टात येईल याची काही शक्यता दिसत नाहीये। त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव $100 प्रति बॅरेलला क्रॉस करणार आणि दुसरीकडे 15 मार्च नंतर देशात जी सोयाबीनची आवक आहे ती सुद्धा प्रचंड प्रमाणात घटणार आहे। जर या घटकांचा एकत्रित विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये 15 मार्च नंतर भयंकर आपल्याला बदल दिसून येणार आहे कारण खूप मोठा गॅप या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप सोयाबीनच्या दराला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे। याच्यामुळं 15 मार्च नंतर सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला 5,500 पार आणि 15 एप्रिलपर्यंत 6,000ला गवसणी घालताना दिसू शकतो। राहिला प्रश्न विक्रीचा तर एवढा सल्ला तुम्हाला देईल की बाबांनो 15 मार्च नंतर सोयाबीनचा भाव जसा 5,500च्या आसपास पोहोचेल किंवा त्याला क्रॉस करेल तर तिथं आपण सर्वांनी काय करायचं सोयाबीनची विक्री ही सुरू करायची। एका टप्प्यात सगळं सोयाबीन न विकता जर आपण तेजीमध्ये 2 टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा खूप फायदा या ठिकाणी होऊन जाईल। तर मित्रांनो आता भविष्यात देशात जो सोयाबीनचा दर आहे तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी आपला मित्र उदय लाड हा घेऊन येत राहील शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओज।
तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप आभार.